ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मिठी नदी उपसा कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईमध्ये ईडीचं छापासत्र सुरू आहे। बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या घरावर ईडीनं छापे टाकलेत। आज सकाळपासून ईडी ईओडब्ल्यूएचे मिठी प्रकरणामध्ये छापे सुरू आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, या कथित गैरव्यवहारामध्ये दिनो मोरियाचा रेफरन्स काय आहे? नक्कीच प्रज्ञा, या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणात याआधी दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडनं 2 वेळा चौकशी झाली होती। त्यात त्याचा भाऊ सँटिनो हा देखील होता। सँटिनोच्या खात्यात केतन कदम जो या मिठी नदीतला मुख्य आरोपी आहे त्याच्या खात्यातनं पैसे हे सँटिनोच्या खात्यात आलेले होते आणि त्या प्रकरणात सँटिनोची चौकशी झाली होती आणि याच चौकशीत सँटिनोने स्पष्टपणे सांगितलं होतं की या व्यवहाराबाबत मला कुठलीही कल्पना नाहीये, माहिती नाहीये। हा सर्व व्यवहार दिनो मोरिया याच्याशी संबंधित आहे, त्यानेच तो केला असल्याचं देखील स्पष्ट केलं होतं आणि त्या अनुषंगानेच ईडीने देखील आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावरती गुन्हा नोंदवला होता आणि आता तपासाला सुरुवात केलेली आहे। ईडीकडनं मुंबईसह केरळमध्ये देखील एक छापेमारी सुरू आहे। याच गुन्ह्यांसंदर्भात इतर 14 लोकेशन हे जरी मुंबईतले असले तरी एक लोकेशन हे केरळमधलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि त्या अनुषंगानेच ईडीची ही छापेमारी सुरू आहे। केतन कदम जे 13 आरोपी आहेत या संपूर्ण प्रकरणातले, त्यांचे घर, कार्यालय याशी संबंधित ही संपूर्ण कारवाई सुरू आहे। त्यामध्ये दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांच्या घराचाही सहभाग आहे। अनेक मोठ्या रकमा या केतन कदमकडनं सँटिनोच्या खात्यात जमा झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्ण कारवाई आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। याआधी देखील दिनो मोरियाच्या आता अडचणीत वाढ पाहायला मिळत आहेत। आधी आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झालेली आहे, आता ईडीकडनं चौकशी होते, त्यामुळे महत्वाचे काही पुरावे सापडल्यास नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं राहील। प्रज्ञा। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर महाराष्ट्राच्या अंतिम गावात म्हणजेच कवंडेमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत। माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या आणि अत्यंत मागास असलेल्या या भागामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री पोहोचत असल्यानं लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। मार्च महिन्यात कवंडेमध्ये पोलीस